राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी आलेली आहे ठाण्यातल्या अजून एका नवीन रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी। नव्यानेच ओपन झालेलं हे रेस्टॉरंट आहे आणि ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे प्रसादालय। परंतु ह्या ठिकाणाला रेस्टॉरंट म्हणणं माझ्या मते अतिशय चुकीचं आहे। तर ह्याला आपण मंदिर किंवा मठ म्हणूया। तर ह्याला आपण मंदिर किंवा मठ का म्हणायचं आहे हे आपल्याला आत गेल्यानंतरच कळेल। सो चला आपण आत एंटर करूया। या मंदिरात जायच्या आधी आपल्याला इथे चपला काढणं फार गरजेचं आहे। इथे रोजचा जो जेवणाचा मेनू असतो ना तो लिहिलेला असतो। तर आजच्या जेवणामध्ये इथे वरण भात पिठलं मसूर उसळ शेवग्याच्या शेंगाची भाजी आंबट चुका पिवळी बटाटा भाजी भाकर चपाती पुरी मोदक गुलाबजाम श्रीखंड ठेचा शेंगदाणा चटणी पापड लोणचं पापडाचा खुरा मुगाची खिचडी आणि हे सर्व आपल्याला मिळते फक्त 350 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी। तर आता आपण आत एंटर करत आहोत आणि ह्या बाजूला आहे ह्या रेस्टॉरंटचे ओनर। तर हा आहे यांचा खालचा मजला। तुम्ही इथे बघू शकता की खूप सुंदर अशी पेंटिंग पण इथे लावलेली आहे जिथे ऑलरेडी लोकांची गर्दी आहे। खूप सिंपल असं डेकोर आहे आणि इथे सर्व लोक जेवणाचा आस्वाद घेत आहेत। यांची एकूण 50 जणांची बैठकीची व्यवस्था आहे। इथला डेकोर तुम्ही बघितलात ना साधा सिंपल म्हणजे असं वाटतंय की जणू गजानन महाराजांच्या आपण मंदिरात किंवा मठातच आलेलो आहोत। इथे श्री गजानन महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्यांनी ती शेगाववरून आणलेली आहे असं मला इथे कळलेलं आहे। बघा किती सुंदर आणि प्रसन्न अशी ही मूर्ती इथे आहे। तर आताच तुम्हाला दाखवलं मी यांचा खालचा मजला जो आहे तिथे लोक जेवणाचा आस्वाद घेत आहेत। आता आपण जाऊया यांच्या वरच्या मजल्यावरती। तर तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर अशी फ्रेम इथे सुद्धा ह्यांनी लावलेली आहे। चला आपण इथून वर जाऊया आणि तुम्हाला दाखवते की इथे सुद्धा अशी छानशी अशी यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। ती खूप छान आणि स्पेशियस आहे इथे सुद्धा ही सिटिंग अरेंजमेंट। तर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता जसा मंदिरात किंवा मठात जशा फ्रेम्स असतात तशाच इथे फ्रेम लावलेले आहेत। हे बघा इथे सर्व ह्या ज्या वरच्या बाजूला ह्या सर्व अशा फ्रेम्स मस्तपैकी अशा लावलेल्या आहेत। इथे जे सात्विक थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत तर आपण त्यांनाच विचारूया की इकडचं जेवण कसं आहे। तर आपलं नाव काय? पाटील पूर्णा ग्रामपंचायतच्या उपसरपंच आहे आणि गजानन महाराजांचा भक्त आहे। आपल्याला जेवण कसं वाटतं इकडचं? सर्वात जास्त काय आवडतं इथे तुम्हाला जेवणामध्ये? सर्वात सर्वच भाज्या। थँक्यू। तर आपण ह्या काकींना सुद्धा विचारूया की त्यांना इकडचं जेवण कसं वाटलं ते। आपलं नाव? माझं नाव अर्चना परांजपे, ठाण्यातच राहते मी। शेगावला जाऊन आले म्हणून एकदा इव्हेंट द्यायची होती प्रसादाला म्हणून आलो आम्ही। जेवण छान होतं फक्त मला असं वाटलं की जास्त त्यामुळे मला कमी करायला लागतं नाही जेवण पण छान। अच्छा सर्वात जास्त काय आवडतं तुम्हाला? सगळंच आवडतं। थँक्यू। आपलं नाव काय ताई? नीताबा। आपल्याला जेवण कसं वाटलं? अच्छा म्हणजे जसा शेगाव मध्ये प्रसाद मिळतो तसाच धन्यवाद। आपण काय सांगाल? थँक्यू। ह्या बाजूला सुद्धा काही मंडळी आहेत तर आपण त्यांना सुद्धा विचारूया की ते इथे जेवणाचा आस्वाद घेत आहेत। तर आपण त्यांना पण विचारूया की त्यांना जेवण कसं वाटलं ते। नमस्कार, आपलं नाव? गौरव नेमावडकर। आपल्याला कसं वाटलं इकडचं जेवण? बाहेर जेव्हा पण जातो आम्ही तेव्हा मराठमोळी जेवण घरी पण असतं म्हणून ते लास्ट चॉईस असतो माझा। पण आईबाबांसाठी म्हणून मी आलो पण मी इथलं खाऊन नक्कीच म्हणेन की मी इथे परत येईन। नमस्कार सर, आपलं नाव? अतुल नेमावडकर। जेवणात उत्तम आहे, पिठला भाकरी सगळं चांगलं आहे। म्हणजे माझ्याकडनं तर यांना 10 पैकी 10 मार्क। नाव ठेवायला अशी काही जागा नाही, बेस्ट एकदम। आणि यांचा व्हिडिओ आम्ही बघितला होता त्यामुळे एकदा ट्राय करू पण मस्त आहे।
मॅडम आपलं नाव काय आणि आपल्याला जेवण कसं वाटलं इकडचं? माझं नाव अनघा नेवाळकर. जेवण अप्रतिम चवदार, मांडणी पण खूप सुंदर आहे. ताटं स्वच्छ, वाट्या स्वच्छ आणि कोणालाही लोभस आणि आवडेल असं अप्रतिम जेवण आहे. थँक्यू. तर तुम्ही बघितलं ना, आजची जी पिढी आहे तिला सुद्धा हे जेवण प्रचंड आवडतंय. म्हणजे जी जुनी मंडळी आहे त्यांना तर आवडतं आहे, परंतु जी न्यू जनरेशन आहे, जसं आपल्याला इथे एका मुलाने सांगितलं की तो आई वडिलांसाठी आलेला होता, परंतु इथे आल्यानंतर सुद्धा त्याला हे इकडचं जेवण प्रचंड आवडलेलं आहे. तर इकडे सुद्धा जे काका काकू आहेत आपण त्यांना सुद्धा विचारूया की त्यांना इकडचं जेवण कसं वाटलं. नमस्कार काका, आपलं नाव आणि आपल्याला इकडचं जेवण कसं वाटलं? एकदम प्रसाद. अच्छा, आणि सर्वात जास्त काय आवडलं तुम्हाला इकडचं? आपलं नाव काय मॅडम? आणि तवा वाढते. अच्छा, आम्ही विचार केला की एखाद्या मंगलमय वातावरणात तो टेस्ट करावा. दरवेळेला आपण एखाद्या एक्झॉटिक रेस्टॉरंटमध्ये जातो आणि पण आज मला आम्हाला कधीतरी वाटलं की आपण जेवण तर खूपच स्वादिष्ट आहे आणि हायजीन फॅक्टर खूपच थँक्यू. नमस्कार, आपलं नाव काय? आणि तुम्ही इथे पहिल्यांदा आलाय का जेवायला? नाही, म्हणजे सेकंड टाइम आहे आणि पहिल्यांदा मी माझ्या बहिणी आणि यांना घेऊन आलेले. माझी खास मैत्रीण आली दुबईहून, तिला मी स्पेशली घेऊन आले. मला कसं वाटतं इकडचं जेवण? सुंदर, अगदी घरच्या खरंच छान. मोदक आणि श्रीखंड पुरी. सर्वात जास्त तुम्हाला इकडचं काय जेवण आवडतं? मोदक, म्हणजे स्पेशल तुम्ही मोदकासाठी आलाय. तर इथे आपल्याबरोबर दुबईवरनं सुद्धा लोक येतात, तर आपण त्यांना विचारूया की त्यांना इकडचं जेवण कसं वाटतं ते. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव? मेघना. आणि तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करताय जेवण, तर तुम्हाला हे जेवण कसं वाटलं? खूपच छान आहे. माझी मैत्रीण मिळाली म्हणून मी इथे आले. जेवण खूपच सुंदर आणि स्पेशली आंबट भाजी आणि मोदक खूपच छान. जसं आपण पाहिलं की मगाशी सुद्धा एक न्यू जनरेशन आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांचा व्ह्यू जो आहे तो दिलेला आहे. तर इथे सुद्धा आपल्याबरोबर न्यू जनरेशन आहे, तर आपण त्यांना विचारूया की त्यांना हे जेवण कसं वाटतं. हाय, तुझं नाव काय आणि तुला हे जेवण जेवण कसं वाटलं? चांगलं वाटलं, चांगलं आहे जेवण सुद्धा. सर्वात जास्त तुला काय आवडलं? म्हणजे तू सगळ्या भाज्या खातोस का इथे आल्यानंतर जबरदस्ती तुला खायला लावल्या भाज्या? नाही, मी सगळं खातो आणि मोदक मला आवडलं. हाय, तुझं नाव काय? तुला काय आवडलं इकडचं जेवण? मोदक आवडला. थँक्यू. तुझं नाव काय? आयुष. आणि तुला काय आवडलं इकडच्या जेवणामध्ये? तुला पण सगळ्या भाज्या आवडतात? आवडीने खातोस भाज्या? ओके, थँक्यू. जय गजानन. गजानन याची भक्तच आहे. 30 वर्षापासून मी भक्ती करते आणि हे पूर्ण थाली म्हणजे गजानन महाराजांनी आपल्याला एक प्रसाद दिलाय म्हटलंय आणि पूर्ण हे महाराष्ट्रीयन आहे आणि याच्यामध्ये सगळे भाज्या तुम्ही आपल्या जाणार. एक तर पोषक तत्व आहे आणि आपल्याला हेल्दी खायला मिळते हे आहे आणि देवाचा प्रसाद म्हणून आपण वयाला खातो. नमस्कार सर, आपलं नाव काय? श्रीनिवास गोविंदराव मुलमुले. आणि आपण ठाण्यामध्ये राहता का ठाण्याच्या बाहेर? नागपूरवरून आलो मॅडम. कुठून आलाय आपण? नागपूरवरून. अच्छा, तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटलं? अप्रतिम सुंदर अगदी. आणि सर्वात जास्त तुम्हाला इकडचं काय आवडलं? मला वातावरण आवडलंय. वातावरण एकदम आवडलं. सुंदर. अरे वा. आपण आणि जेवणात? जेवणामध्ये सर्वच गोष्टी कुठे त्याला नाव ठेवायला जागा नाहीये, इतकी सुरेख. आपलं नाव काय मॅडम? पौर्णिमा कुलकर्णी. हे माझे भाऊ आहे. मी ठाण्याला असते आणि माझं माहेर नागपूरचं आहे आणि यूट्यूबवरच व्हिडिओ बघून आम्ही आलेलो ॲक्च्युली. म्हणजे मी याला सांगितलं होतं, मग आम्ही ठरवून अगदी आज शोधत आलो मी इथपर्यंत. पण खूप जेवण सुंदर, अगदी असं वाटतं गजानन महाराजांचा प्रसादच घेत आहे असाच अनुभव आलेला आहे. खूप सुंदर, अगदी ॲम्बियन्स वाईज. नंतर इथले कर्मचारी, तो पण वर्ग खूप छान आहे. अगदी तिथे जसे सेवेकरी करतात तसंच इथे पण करतात आहे. खूप छान आहे, अगदी अप्रतिम. सर, आपलं नाव काय? अजय कुलकर्णी, नागपूर. तुम्ही पण नागपूरहून आलोय. मला इकडचं जेवण कसं वाटलं? जेवण खरोखर उत्तम आहे आणि सगळं जर खूप मायन्युटली ऑब्झर्व केलं तर जरूर शेगावचा भास इथे होतो, याच्यात काही वादच नाही. अगदी आम्ही लोक जवळपास 20-25 मिनटं झालं जेवण करत आहे. सगळ्यांकडनं मिळणारी ट्रीटमेंट
आणि मिळणारं अन्न हे खरोखर शेगावचा भास करून राहिलं आहे. म्हणजे आम्हाला असं खूप असं जाणवून राहिलं आहे की आपण शेगावच्या प्रसादाला आलं आहे आणि त्याला अनुसरूनच तुम्ही बघा तर आम्ही काही टाकायचं नाही या भावनेनेच आम्ही इथे जेवण केलं. प्रसाद हा नेहमी पूर्ण संपवायचा असतो. निश्चित कारण डोक्यात ठेवूनच ते कारण आम्ही बऱ्याच फिरून आणि पण आम्ही बरोबर पत्ता काढत पोहोचलो कारण याला आम्ही डिसाईडच केलं होतं. अच्छा, पण आता आम्ही ठरवलं होतं की जायचं आम्ही बरोबर सर्व बघत आपण यांच्या किचनमध्ये जाऊया आणि यांच्या किचनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हा कशा पद्धतीने इथे जेवण बनवलं जातं ते. चला, नमस्कार. आपण इकडे पुऱ्या बनवतो, पुऱ्या आणि पापड बनवतोय आणि जेवण आपलं बनवून तिकडे बेनबेरीमध्ये झालेलं आहे. अच्छा, तिकडे जाऊया, पहिले पुऱ्या बघूया. पुऱ्या त्या बाजूला यांच्या पुऱ्या तळणं चालू आहे, तर इथे ते पुऱ्या तळायला सुरुवात करतायत. पहिले तर आपल्या याच्यामध्ये एक कढी असते, महाराष्ट्रीयन पद्धतीची आपण कढी बनवतो इकडे याच्यामध्ये. त्यानंतर इकडे सपक वरण असतं. हे वरण असं आहे की जुन्या काळामध्ये जे आपण वरण बनवत होतो ज्याला विदाऊट फोडणी, ज्यामुळे ऍसिडिटी कोणतीही होत नव्हती, त्या पद्धतीचं आपण लाल तुरीच्या डाळीचं हे वरण बनवतो आपण. याच्यामध्ये तुपाची हलकीशी फोडणी देतोय. त्यानंतर हा आंबटचुका आहे. मोस्टली महाराष्ट्राच्या विविध भागांच्या भाज्या आम्ही यामध्ये आणतोय, त्यामुळे आंबटचुका बऱ्याच लोकांना माहित नसेल, पण आंबटचुका हा शरीरासाठी सुद्धा ह्या टायमिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर खूप प्रोटीन आणि खूप या गोष्टी भेटतात, त्यामुळे आंबटचुका आम्ही बनवतो यामध्ये. प्रत्येक दिवशी या भाज्या चेंज होतात आपल्या. त्यानंतर हा मसूर आहे, अख्खा मसूर आहे. ही आपली कडधान्याची भाजी असते. त्यानंतर आज प्रत्येक रस्सा भाजी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातली रस्सा भाजी आम्ही या ठिकाणी आणतोय. आज आपण शेवग्याची भाजी या ठिकाणी आहे, बघितलं इकडं लाल वाटणातली. त्यानंतर पिठलं आहे, जे महाराजांच्या आवडीचं आहे आणि महाराष्ट्रात पिठलं म्हणजे जेवणामध्ये असायलाच पाहिजे. त्यानंतर इकडे आमच्याकडे चटण्या आहेत, ठेचा आहेत. त्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे. त्यानंतर पापडाची चटणी आहे, त्याला पापडाचा चुरा पण बोलतो आपण. त्यानंतर बटाट्याची भाजी आहे, जे पिवळा बटाटा बोलतो आपण याला. त्यानंतर इकडे लोणचं आहे, सफेद भात आहे आणि मुगाची खिचडी आहे. ओके, त्यासोबत आपल्याकडे 3 टाईपचे स्वीट असतात. त्यामध्ये आपण श्रीखंड देतो, त्यानंतर गुलाबजामुन देतो. इकडे गुलाबजामुन आहेत आपल्याकडे. त्यानंतर मोदक असतो. ते पण मोदक हे थाळीमध्ये असतं. तर आपल्या बरोबर इकडचे जे मालक आहेत ते इथे आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या युनिक जे त्यांनी रेस्टॉरंट चालू केलेलं आहे, परत एकदा म्हणते रेस्टॉरंट नाही, मंदिर किंवा मठ असंच म्हणायला पाहिजे. तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव गजानन आंधळे, बुलढाणा जिल्ह्यातला आहे, म्हणजे महाराजांच्या जिल्ह्यातला गावचाच आहे. त्यामुळे महाराजांच्या नावाने संकल्पना चालू करावी हे गेल्या 5-7 वर्षापूर्वी विचार होता. माझी थोडीशी स्टोरी जर सांगायचं झालं की आम्ही 3 पार्टनर यामध्ये आहेत. म्हणजे माझा या अगोदरचा एक वराडी मिसळ म्हणून एक ब्रँड आहे, त्याच्या 40 आउटलेट महाराष्ट्रामध्ये आहेत, जे 2017ला आम्ही स्टार्ट केलं. आणि 17ला स्टार्ट केल्यानंतर तो हॉटेल लाईनचा जो आम्हाला अनुभव आला आहे आणि ठाण्याच्या पर्टिक्युलर ठाणे आणि मुंबईच्या खाद्य संस्कृतीचा आम्ही आढावा घेतला. तर असं एक लक्षात आलं कुठेतरी आज गुजराती थाळी, राजस्थानी थाळी आहे, महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांची थाळी आपण आणावी हा एक मेन उद्देश होता, जो आमच्या सर्व्हेमधून आम्हाला दिसला. आणि त्याच प्रामुख्याने महाराजांच्या नावाने जर हॉटेल चालू करायचं तो एक विचार होता. आणि कुठेतरी इथली रिक्वायरमेंट
आणि हा कन्सेप्ट कुठेतरी एकत्र येत गेलाय आणि गेले 3 वर्षे हा कन्सेप्ट डोक्यात होता, जो प्रॉपर कन्सेप्ट आम्ही म्हणजे ते बनण्या अगोदर कसं असेल, त्या पाठीमागची भावना कशी असेल, लोक आतमध्ये आल्यानंतर त्यांना जेवण द्यायचं नाही तर त्यांनी त्यामध्ये काही ताणतणाव आहे किंवा जे काही विचार आहेत ते सगळे सोडून, जसे आपण मंदिरात आल्यानंतर फक्त देवाचं नामस्मरण करतो तसाच एक जेवताना आला पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करता आला पाहिजे, हा या पाठीमागचा संकल्पनेचा. तर आपलं हे जे रेस्टॉरंट परत एकदा म्हणते मंदिर, तर ते जे मंदिराचा जो वेळ आहे तो काय आहे? आपण सकाळी 11:30ला चालू करतो, 11:30 ते 4 पर्यंत, आणि 4 ते 7 हे आपलं परत संध्याकाळचं प्रिपरेशन असतं. म्हणजे आपण सकाळी ताजं बनवतो, परत संध्याकाळचं दुपारचं जेवण परत ताजं बनतं. 4 ते 7:30 हे आपलं बनवण्याचा टायमिंग असतो आणि 7:30ला परत आपलं जेवण चालू होतं, 7:30 ते 11 पर्यंत, आणि सकाळी 11:30 ते 4 पर्यंत. सकाळचा मेनू आणि संध्याकाळचा मेनू वेगळा असतो का पूर्ण दिवसाचा मेनू सारखाच असतो? काय पूर्ण दिवसाच्या भाज्या ह्या एकच असतात, पण दोन्ही टायमिंगच्या फोडणी ह्या वेगवेगळ्या दिलेल्या असतात. आणि एक विचारायचं की इकडचा एक्झॅक्टली ऍड्रेस, कारण आता एवढं सुंदर ठिकाण बघितल्यानंतर लोकांना नक्कीच यायची इच्छा होईल, तर मला इकडचा जो ऍड्रेस आहे तो जाणून घेणं फार महत्वाचं वाटतं. हॉटेलचं नाव श्री संत गजानन महाराज प्रसन्न हॉटेल प्रसादालय, लोकमान्य सोसायटी, गजानन महाराज मंदिर जवळ, राम मारुती रोड, ठाणे. मला माहिती आहे माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना हे ठिकाण या ठिकाणी यायला नक्कीच आवडेल, परंतु अजून एक त्यांच्या मनात हा प्रश्न असेल की अजून ठिकाणी तुम्ही आउटलेट ओपन करणार आहात का? नक्कीच. आताही गेले 3 महिने आम्हाला स्टार्ट होत झाले, पण खूप उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद. म्हणजे लोक नुसते ठाण्यातूनच येत नाही, तर जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे 50 ते 60% दिवसाची लोक हे आउट ऑफ मुंबई, म्हणजे मुंबई इकडनं बदलापूर झालं, कल्याण, बोरिवली, बँड्रा, विटी, अशा प्रत्येक भागातून लोक येतात. काही लोक तर असे की जे नाशिकचे लोक आहेत, पुण्याचे लोक आहेत, ते मुंबईच्या खास कामासाठी आलेले आहेत, ते लोक आवर्जून थाळी खाण्यासाठी इथे येतात. तर त्यामुळे नक्कीच रिक्वायरमेंट आहे. परंतु आम्ही फ्रँचायझीचा विचार तर अजून तेवढा केला नाही, कारण काय होतं की क्वालिटी कुठेतरी ती मेंटेन राहिली पाहिजे, लोकांची या पाठीमागची जी भावना आहे ती कायम राहिली पाहिजे, आणि त्या उद्देशाने आम्ही प्लॅनिंग करतो, विचार करतो. नक्कीच आपण वेगळ्या भागामध्ये चालू करायचा विचार आहे. धन्यवाद सर, आपल्या एवढा तुम्ही अनमोल वेळ आम्हाला दिला त्याबद्दल. तर चला आता आपणही इकडच्या सात्विक जेवणाचा आस्वाद घेऊया. आता आलेलं आहे आपलं सात्विक जेवण. तर मी तुम्हाला सांगते की ताटामध्ये काय काय आहे ते. तर ही आहे कढी, त्याच्यानंतर हे आहे वरण, ही आहे आंबट चुक्याची भाजी, ही आहे शेवग्याची भाजी, शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्याची ही आमटीसारखं आहे हे. तर हा आहे अख्खा मसूर, ही आहे पिवळ्या बटाट्याची भाजी, इथे आहे हा पापड चुरा दिलेला आहे, शेंगदाण्याची चटणी आहे ही, त्यानंतर इथे आहे मिरचीचा खरडा, लोणचं दिलेलं आहे, ह्या बाजूला आहे श्रीखंड, पापड, पुरी दिलेली आहे, चपाती, आणि ह्या बाजूला आहे ती भाकरीसुद्धा दिलेली आहे. ह्याच्यामध्ये गुलाबजाम आणि हा जो मोदक आहे तोच फक्त लिमिटेड आहे, बाकी सर्व जे गोष्टी आहेत त्या आहेत अनलिमिटेड. तर चला आता मी याची टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते. तर सर्वप्रथम पुरीने सुरुवात करते, पुरी आणि बटाट्याची भाजी. मी पुरी इथे पाहू शकता, मस्त गरम गरम पुरी दिलेली आहे आपल्याला, आणि खूप जाड नाही, पातळ गव्हाची पुरी आहे ही, आणि माझ्यामध्ये याच्यात थोडासा रवा घातलेला आहे त्याच्यामुळेच ती एवढी क्रिस्पी आहे अजून पण. आणि ह्या बाजूला जी बटाट्याची भाजी दिली आहे तर तीसुद्धा खरंच खूप छान आहे, स्पायसी नाही आहे, जशी आपण घरात उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवतो ना अगदी तशीच आहे. इथे मी जी कढी आहे त्याची टेस्ट तुम्हाला करून सांगते. खूप छान, मस्त, अगदी घरी जेवल्यासारखं वाटतंय. आंबट चुका जो आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगली भाजी असते.
ह्याच्यामध्ये ह्यांनी शेंगदाणे चणे घातलेले आहेत, म्हणजे जसं आपण अळूच्या भाजीत जसं घालतो त्याच पद्धतीत ह्यांनी आंबट चुक्यामध्ये हे सर्व घातलेलं आहे. खूप छान आहे, हलकीशी आंबट आहे कारण चुका आहे त्याच्यामुळे. ओव्हरऑल खूप छान आहे भाजी. ह्या बाजूला आहे शेवग्याच्या शेंगा. खूप छान जेवण आहे. सात्विक जेवणाचा जो अर्थ आहे तो मी तुम्हाला सांगते. सात्विक जेवण म्हणजे ज्याच्यामध्ये तेलाचा तुपाचा वापर अतिशय कमी प्रमाणात करणं आणि जे तिखट आहे त्याचंसुद्धा प्रमाण जे आहे ते सर्वात कमी ठेवणं, जे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. कारण जुनीची लोकं होती ती हेच जेवण जेवायची. आत्ता आपण हे सर्व स्पायसी, त्याच्यानंतर एवढं मसालेदार ऑइली जेवण जेवतो, जे आपल्या शरीरासाठी तसं बघायला गेलं तर हानिकारक आहे. कधी कधी जेवलं तर ठीक आहे, परंतु हे असं सर्व जेवण ना कधीतरी खरंच जेवावं. या बाजूला आहे मसुराची उसळ आहे, अख्खा मसूर. खूप कमी ठिकाणी आपल्याला ही उसळ खायला मिळते, खूप छान आहे. तर या बाजूला भाकरी आणि पिठलं, जे महाराजांचं सर्वात आवडतं जेवण. खरंच मला शेगावला गेलेल्याचं फील झालेलं आहे. खूप छान असं जेवण आहे. आता हे सर्व जेवण जे आहे ना ते मी संपवते आणि त्यानंतर जेव्हा आपला भात येईल तेव्हा तुम्हाला भेटते. तर ह्या बाजूला मूगडाळीची खिचडी आणि त्यानंतर साधा भातसुद्धा आहे, जो आपल्याला हे जे साधं वरण आहे त्याच्यावरच जेवायचं आहे. परंतु मी मात्र इथे मुगाची खिचडी घेते. एकच चमचा द्या बस. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला मुगाची डाळीची खिचडी किंवा वरण भात ह्याच्यापैकी जे जेवायचं आहे ते तुम्ही जेवू शकता. तर आता मुगाची जी डाळीची खिचडी आहे ती मी टेस्ट करून तुम्हाला सांगते, पण त्याआधी आपलं येतं आहे तूप, जे आपल्याला याच्यावरती घालायचं आहे. आणि हा जो आपला मोदक आहे तर तो सुद्धा आपल्याला टेस्ट करायचा आहे. तर मस्त असा मोदक उघडून तुपाची धार आणि त्यानंतर हा तर आता ही जी मूगडाळीची खिचडी आहे ती आता मी टेस्ट करते. इथे यांनी पिवळ्या मूगडाळीचा वापर न करता जी आपली सालावाली मूगडाळ असते ना त्याचा वापर केलेला आहे. खूप छान. तर एक्झॅक्टली सात्विक जेवण जे काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट करायला विसरू नका. चला तर मग, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.